चला स्टार 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे, कारण ह्या आधीचा मॅच आपण पाहिलं होतं तर एक दीड तासाचा उशीर झाला होता आपल्याला. तो वेळ आपल्याला भरून काढायचा आहे, तर भरपाई करायची आहे, त्याची सहकार्य करायचं आहे. किंग्स माडा संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. तर मी विनंती करेल दोन्ही पंचांना की त्वरित सामना सुरू करायचा आहे. आणखीन यानंतर दोन सामने खेळवायचे आहे, एक उपांत्य फेरी एक अंतिम फेरी असे दोन सामने खेळवले जातील. पहिल्या हाफमध्ये जर आपण विचार केला तर बाबा 11 संघाने उपांत्य फेरी गाठली होती, चांगलाच खेळ करून दाखवला. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर आहे. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा उभारल्या होत्या, क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 47 धावा उभारल्या होत्या त्यांनी. तो संघ मात्र वाट पाहतोय कुठला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवतोय. एका बाजूला असणार आहे स्टार 11 तर दुसऱ्या बाजूला असणार आहे किंग्स महाडा. या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना खेळवला जाईल. नौपाड्याच्या मैदानामध्ये सुरेख असं खेळपट्टी, सुंदर असं मैदान आणि भव्य असं आयोजन आपण पाहतोय. बामा चषक 2026 पर्व 10. सलामीचं षटक स्टार 11 संघाकडनं. निश्चितच ज्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात केली होती गोलंदाजी मार्कवर, तोच गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळतोय तो गोलंदाज राजकुमार. तसंच फलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर गौरव आणि राजेश, ती सुद्धा हीच किंग्स म्हाडा संघाची सलामीची जोडी आपण खेळपट्टीमध्ये पाहतोय. कशा प्रकारे खेळ खेळला जातोय, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय, उपांत्य फेरीसाठी ही लढत खेळली जाते. क्वार्टर फायनलचा हा सामना एका बाजूला आपण पाहतोय किंग्स म्हाडा घरच्या मैदानावर खेळताना पूर्णपणे अनुभव. पाहूया कशा रीतीने खेळ करतोय. एक महत्त्वाची लढत या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात होते आहे. सामन्याचे पंच आपण पाहू शकतो, एका साईडला संजय उर्फ लोभ सर तर दुसऱ्या साईडला मनीष सर. हे दोन पंच आपल्याला या सामन्यात लाभलेले आहेत आणि खरोखरच पंचांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. या तडपत्या सूर्याच्या उन्हामध्ये आज सकाळपासून पंचांची भूमिका पार पाडतायत. खरोखर एक कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान पहिलाच चेंडू फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूवर मात्र संधी उचलू शकला नाही तो फलंदाज राजेश. निश्चितच या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रहार करण्याची गरज होती, परंतु अयशस्वी ठरतोय. एक धाव काढतोय, खातं उघडतोय स्वतःचं आणि संघाचं. धाव फलक होत्या एक चेंडू आणि एक धावा. प्रथम फलंदाजी करताना किंग्स 11 म्हाडा संघ. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो गौरव. पंचाच्या डाव्या साईडनं राईट मोडचा मारा करतोय गोलंदाज. एक 10-12 पावलांचा रनअप. आता मात्र ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. केवळ एक धाव, खातं उघडलं या एक धावेने. फलंदाज गौरव यांनी धाव फलक पुढे सरसावत आहे. बिनबाद अशा 2 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडनं, संत सुरुवात पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक केवळ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 2 खेळाडू पाहू शकतात. त्याचा पूर्णपणे संधी उचलत आहेत का फलंदाज. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात थुकले चुकले, चेंडू जात आहे निर्धाव. आपण क्रिकेटमध्ये म्हणतो सुपला शॉट, हा पाहिला होता त्याला म्हणतात चुकला शॉट. चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही, निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 2 धावा बिनबाद. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज चौथा चेंडू टाकण्यासाठी. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑफच्या दिशेला आणि काव कॉर्नरच्या दिशेला सीमा रेषा लगत 2 खेळाडू आपण पाहू शकतो पॉवर प्लेमध्ये. हा मात्र उंच गेलेला आहे चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय. 1 2 3 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आले होते, परंतु चेंडू जाऊन पडला नो मॅन्स लँडमध्ये. कुठल्याही क्षेत्ररक्षकाचा हात त्या चेंडूला लागला नाही आणि 1 धाव मात्र मिळते. जीवदान मात्र मिळतंय तो फलंदाज राजेश याला. पाहूया याचा कितपत संधी उचलतोय तो फलंदाज राजेश. धावसंख्या होते ती 4 चेंडू नंतर बिनबाद अशा 3 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडूमध्ये मोठा प्रहार पाहायला मिळतोय का. निश्चितच शेवटचे 2 चेंडूमध्ये मोठा प्रहार करण्याची गरज असणार आहे ती किंग्स म्हाडा 11 संघाच्या फलंदाजांना. त्याच दरम्यान 5वा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा उंच गेलेला आहे. झेल घेण्याची संधी, मागे सरसावला क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र सुटली जाते आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर सलग 2 झेल सोडले जात आहेत आणि 2 धावा मात्र सहजरित्या दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मध्ये. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे. 5 अशा धावा बिनबाद. प्रथम फलंदाजी करताना किंग्स 11 म्हाडा संघ. शेवटचा षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. राजकुमार आता मात्र पाहूया तिसऱ्या चेंडूवर मात्र झेल घेतला जातोय का आणि आता मात्र यशस्वीरित्या झेल बाद होतोय.
फलंदाज बाद होतोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. अप्रतिम असा झेल पकडला गेला. चित्ररक्षका म्हणतात आता कोणतीही चूक करता नाही. पहिला झटका बसलाय तो गौरवच्या स्वरूपात. एक मोठा फलंदाज तंबूत परततोय. आता मात्र गौरव याची जागा भरून करण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होतोय तो शुभम. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक केवळ 6 धावा राजकुमार याच्या गोलंदाजीमधनं आणि एक गडी बाद. महत्वाचा गडी जर पाहिलं 5 धावा माफ करा आणि एक गडी बाद. गौरवच्या स्वरूपात कंजूस गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. पूर्णपणे बांधून ठेवला होता तो फलंदाजांना. त्या षटकामध्ये 2 झेल सुद्धा सुटले होते. आता मात्र गोलंदाज सचिन एक अष्टपैलू अशी कामगिरी करतो स्टार 11 संघाकडनं. सलामीला फलंदाजी येतो हाच तो खेळाडू. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळतोय सचिन. राजेशच्या दिशेने पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पंचांनी हा नो घोषित केला. या चेंडूवर संधी होती प्रहार करण्याचा परंतु प्रहार काही करू शकले नाही. पंचांनी मात्र नो घोषित केला. मनीष सरांनी 1+1 बायच्या स्वरूपात एक अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावला. धाव फलकावर आपण जाऊन पोहोचतोय. ती जर्सी क्रमांक 7 भारताचे महान असे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपण पाहू शकतो. धाव फलकावर 7-1 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आता मात्र या चेंडूवर मात्र काही संधी उचलू शकला नाही तो शुभम यांना सुवर्ण संधी होती पण त्या संधीचा काही लाभ उचलू शकला नाही. निर्धाव असा चेंडू जातोय. चांगलाच कमबॅक गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळतोय. तो सचिन एक अष्टपैलू असा खेळाडू. चांगलीच कामगिरी फलंदाजीमध्ये चांगलंच योगदान केलं होतं. जर मागच्या सामन्याचा विचार केला सलामीला आलेला हा फलंदाज चांगलीच खेळपट्टीवर जम बसून बसला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आता मात्र दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळताना दुसरा चेंडू फॉलो केला होता. हा चेंडू खूपच बाहेर. पंचांनी हा वाईड घोषित केला. एक अवांतर धाव. या षटकाचा जर विचार केला तर 3 अवांतर धाव. 2 एक नो एक वाईड आणि एक बाईच्या स्वरूपात अशा 3 अवांतर धावा पाहायला मिळाल्या. धावफलक पुढे सरसावला. 8 धावा आणि एक गडी बाद. पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पाहूया. एक धाव दुसरी धाव मिळते का आणि चेंडू जात आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावांकरता धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर. जर्सी क्रमांक 10 भारताचे महान असे फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहू शकतो धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 अशी धावा. प्रथम फलंदाजी करताना किंग्स म्हाडा 11 संघ. सचिन पुन्हा एकदा सज्ज शुभमच्या दिशेने. आता मात्र चांगलंच यष्टीरक्षण तिकडे. अभाग्याच्या बाहेर होता हा चेंडू. पंच संजय सरांनी हा वाईड घोषित केला. एकावर एक अशी 11 धावसंख्या उभारली जाते आहे. जर स्कोर बोर्डवर आपण पाहू शकतो 3 एक्के पाहायला मिळत आहेत. 11 धावा आणि एक गडी बाद. 8 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. दुसरा क्वार्टर फायनलचा आपण सामना पाहतोय. एका बाजूला स्टार 11 तर दुसऱ्या बाजूला किंग्स म्हाडा. या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना खेळवला जातोय. ठाणे विभागातील हे दोन्ही संघ. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. हुकले चुकले. अंगाला आत धळला चेंडू. निर्धाव असा चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 11 धावा आणि 3 चेंडू एक गडी बाद. उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 15 चेंडूमध्ये आणखीन किती धावा उभारतायत किंग्स म्हाडा 11 संघाचे खेळाडू आणि किती धावांचं आव्हान ठेवतायत. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर 42, 47, 38 अशा धावा आपल्याला चांगल्याच धावा पाहायला मिळत होते. परंतु जर दुसरं सत्र पाहिलं आपल्यामध्ये उपस्थित झाले बाबा चषकचे करता धरता प्रोप्रायटर अजय सिंग यांचं सहर्ष स्वागत. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक सलग 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. या आधीच्या चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. तो निर्धाव चेंडू मिळाला. त्यानंतर मात्र गोलंदाजाचा मात्र आत्मविश्वास थोडासा उंचावला आणि आता मात्र चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय.
झाडाला आदळला चेंडू मैदानात आलाय. एक धाव घेतलाय सहजरित्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय धाव फलकावर 13 धावा आणि 1 गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असेल या पहिल्या दुसऱ्या षटकातील, माफ करा, शेवटचा चेंडू बाकी असेल. 13 धावा सर. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सचिन सज्ज. राईट मोडचा मारा करताना पंचांच्या डाव्या साईडने. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली झालेला आहे, परंतु तिकडे गचा असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं काहीच गरज नव्हती तो झेल घेण्याचा प्रयत्न न करता. 4 धावा अडवल्या पाहिजे होत्या, परंतु चेंडू जात आहे वन बाउंड सीमारेषा पार. कम ऑन डीजे, चौकार. आता मात्र गोलंदाज दीपक पहिल्या सामन्यामध्ये चांगलीच गोलंदाजीचा मारा केला होता. केवळ आपल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या. झेल सुटला होता त्या चेंडूवर आणि केवळ 3 धावा गेल्या होत्या. हाच तो गोलंदाज. जर स्टार 11 संघाचा जर विचार केला तर शेवटचे जे 2 षटक होते मागच्या सामन्यामध्ये, शेवटच्या 2 षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर पूर्णपणे सामन्याचा रंगच बदललं होतं. पूर्णपणे कमबॅक करून दिला होता या 2 गोलंदाजांनी. पहिला चेंडू खूपच अवाग्याच्या बाहेर. पंच संजय सर यांनी हा वाईट घोषित केला. 1 धाव. जर्सी क्रमांक 18 भारताचा मानाचा खेळाडू विराट कोहली याचा हा जर्सी क्रमांक आपण पाहू शकतो धावफलकावर पाहायला मिळतोय. 18 धावा आणि 1 गडी बाद. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज दीपक. आता मात्र क्षेत्ररक्षक बदलला होता. ज्या दिशेला क्षेत्ररक्षक लावला त्याच दिशेला चेंडू जातोय आणि 1 धाव घेतली. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार पडतायत. तो फलंदाज शुभम. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पुढे सरसावलाय. धावफलकावर जाते 20 धावा आणि 1 गडी बाद. पुन्हा एकदा. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला. हुकले चुकले आणि चेंडू जातोय निर्धाव. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत वारंवार फलंदाज. जर विचार केला तर एकेरी दुहेरी धावांवर कमी धावा लक्ष देत आहेत या स्पर्धेमध्ये. जर प्रत्येक फलंदाजाचा विचार केला तर मोठे फटके मारण्याचा जास्तच प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. पाहूया झेल होतोय की नाही. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. सक्सेसफुली चेंडूवर आला होता, परंतु झेल काही होऊ शकला नाही आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. गचाचं क्षेत्ररक्षण. जिकडे फलंदाज बाद झाला पाहिजे होता तिकडे मात्र 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावर जाते ते 22 धावा आणि 1 गडी बाद. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं होतं ते स्टार 11 संघाकडनं. गोलंदाजांना काही क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्याचं क्षेत्ररक्षण बळकट त्याचा संघ बळकट. कॅचेस विन मॅचेस. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दीपक शुभमच्या दिशेने. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेला फटका आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील दीपक यांच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या आहे ती 26 धावा. आता मात्र चांगलाच सूर गवसला तो फलंदाज राजेश आणि शुभम यांना. आणखीन एक अवांतर चेंडू टप्पापडून खूपच बाहेर निघाला हा चेंडू. पंच संजय सर यांनी हा वाईट घोषित केला. धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरसावत आहे. 27 या धावसंख्येवर 1 गड्यांच्या मोबदल्यात. आणखीन 2 चेंडू बाकी असतील. चांगलेच पंच आपल्याला सामन्यामध्ये लाभले जात आहेत. 5वा चेंडू.
आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव असा चेंडू, हिटिंग रेंजमध्ये हा चेंडू होता, परंतु फळीला काही तो संपर्क झाला नाही आणि निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील. जर धाव फलक पाहू शकतो, 27 धावा 9च्या सरासरीने खेळतोय किंग्स म्हाडा संघ. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 धावा आणि 1 गडी बाद. कम ऑन डीजे. अरे इकडे येऊन घेऊन जातात काय काय. चला वैयक्तिक पाहिलं महेश ना भाऊ आणि सांघिक चौथे षटक हातात तो गोलंदाज महेश. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक ज्या गोलंदाजाच्या नावावर होता तोच तो गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर महेश मागच्या सामन्यामध्ये 3 गडी बाद आणि 1 गावात धावा दिल्या होत्या. आपल्या षटकामध्ये अप्रतिम असा मारा पाहायला मिळाला होता. डावकोरे हाताचा एक आकर्षक असा गोलंदाज. पहिला चेंडू महेश, शॉर्ट पिच पेसचा चेंडू उंच गेला, पाहूया झेल होतोय का आणि फलंदाज मात्र होतोय बाद. पहिल्याच चेंडूवर गडी मिळवतोय तो गोलंदाज महेश. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि अप्रतिम मारा सांगितल्याप्रमाणे महेश पहिल्याच चेंडूवर गडी मिळवण्यात यशस्वी होतोय. पाहूया कितपत रोखतोय तो किंग्स म्हाडा 11 संघाला. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो रवी. शुभमयाची जागा भरून काढण्यासाठी चांगलीच फलंदाजी करता करता एक मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज होतोय बाद. आपल्या पहिल्याच चेंडूवर गडी मिळवला तो गोलंदाज महेश. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 4 गडी घेतोय महेश यांनी. पहिल्या सामन्यामध्ये 3 गडी मिळवले होते. जर विकेट टेकर म्हटलं तर अजय यांनी 5 गडी मिळवले होते. एकाच षटकामध्ये 5 गडी 6 गडी मिळवलेले, परंतु 1 गडी रनआउटच्या स्वरूपात होता आणि मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळाली होती त्यांच्याकडनं. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. लेफ्ट मोडचा मारा करताना रवीच्या दिशेने उंच गेला चेंडू. पाहूया झेल होण्याची संधी आहे, झेल होतोय का आणि बॅक टू बॅक सलग दुसरा गडी बाद होत आहे. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. पाहूया दुसरी हॅट्रिक साकारतोय का. वैयक्तिक महेश पहिली हॅट्रिक साकारली होती. या आधीच्या सामन्यात जर पाहिले तर 3 चेंडू मागे 3 गडी मिळवले होते.
दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर मात्र गडी मिळवले होते. या सामन्यामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये गडी मिळवला. हॅट्रिकची संधी साकारतोय का? फलंदाज मात्र स्ट्राईकवर येतोय तो सतवीर. महेश सज्ज होतोय हॅट्रिकचा चेंडू घेऊन सतवीरच्या दिशेने कूच करताना. आता मात्र चांगलाच चेंडू काव कॉर्नरच्या दिशेला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांकडनं केवळ एक धाव. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंची खेळपट्टीच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावल्या. धाव फलक पुढे पाहत आहे. 28 धावा आणि 3 गडी बाद. या 3 गडीमध्ये जर विचार केला तर 2 गडी महेश यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेत. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा करतायत आणि किती धावांचं आव्हान ठेवलं जात आहे किंग्स माडा 11 संघ स्टार 11 संघासमोर. चांगला चेंडू, एक धाव घेत आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडू आपण जर पाहिलं तर सतवीर आणि राजेश. धावफलक पुढे सरसावलाय 30 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. कोणता संघ पुढच्या मध्ये फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय? सेमीफायनलचा सामना असणार आहे. पुढचा जो सामना होईल तो सेमीफायनलचा, दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. एका साईडला असेल बाबा 11. धावसंख्या 30 धावा, 3 गडी बाद. चला बाबा 11 कुठेही असतील त्यांना सुद्धा कॉल दिला जाईल की यानंतर आपला सामना खेळवला जाईल. त्यांनी सुद्धा दक्षता घ्यायची आहे. लागेच नाणेफेकीचा कौल उडवला जाईल हा सामना संपल्यानंतर. त्याच दरम्यान 5वा चेंडू हा मात्र स्लोअर वन पंचचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खूपच अवाग्याच्या बाहेर गेला. चेंडू टप्पा पडून खूपच बाहेर गेला. पंच संजय सर यांनी वाईड घोषित केला. एक अवांतर धाव. धावफलक पुढे सरसावली 31 या धावांवर. 4 चेंडू मागे 4 धावा दिल्या आहेत आणि 2 महत्वाचे गडी पटकावतोय तो म्हणजे गोलंदाज महेश. ज्या दुसऱ्या सत्रातील सर्वोच्च धावसंख्या आता पाहायला मिळते ती 31 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं ते 47 धावा उभारल्या होत्या बाबा 11 संघाने. हा मात्र चेंडू सुरेख कसा पटकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. कम ऑन डीजे. खूपच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलला फलंदाजांनी. लॉंग लॉकच्या दिशेला सुरेख असा फटका टोळावला आणि 6 धावा पटकावल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या ती 37 धावा. शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र होतोय धावचीत. 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर किंग्स माडा 11 संघाची धावसंख्या असतील ती 37 धावा आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय. कम ऑन डीजे.
चला स्टार 11 फलंदाज पाठवायचे धावपट्टीवर लवकर. स्टार 11 चला लवकरात लवकर खेळाडू पाठवायचे मैदानात. आणखीन 2 सामने खेळवायचे आपल्याला. चला किंग्स माडा 11 संघ विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झाले आहेत. सचिन आणि प्रथमेश ज्या मागच्या सामन्यात जी जोडी आली होती मैदानात ती जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर दाखल होते आहे. चला 24 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान असणार आहे स्टार 11 संघासमोर. दोन्ही सलामीचे फलंदाज एका साईडला असतील. ते प्रथमेश स्ट्राईकला आहेत, ते प्रथमेश नॉन स्ट्राईकला आहेत, ते सचिन. तसंच सलामीचा षटक हाताळतोय तो किंग्स माडा 11 संघाकडनं रवी. 24 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवत आहे उपांत्य फेरीमध्ये? बाबा 11 संघ ज्या संघाने प्रवेश मिळवलाय. आता पाहूया हा दुसरा संघ कुठला ठरतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू रवी यांचा प्रथमेच्या दिशेने. पहिलाच चेंडू झेल घेण्याची संधी आहे आणि झेल मात्र साकारली जाते आहे. चांगला झेल टिपला जातोय तिकडे लॉंग ऑनच्या दिशेला. फलंदाज प्रथमेश मात्र बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवर एक मोठा झटका प्रथमेशच्या स्वरूपात. फलंदाज बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. नवीन फलंदाज गणेश. पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. केवळ 2च खेळाडू आहे आणि त्या संधीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रथमेश यांनी. परंतु सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षकाला मात्र कुठेही हलावं लागलं नाही. त्याच्या जागेत जाऊन हातात हा चेंडू आला आणि फलंदाज मात्र पहिल्याच चेंडूवर आपला गडी गमावला. आता त्याची जागा भरून करण्यासाठी खेळपट्टीवर दाखल झालाय तो उजव्या हाताचा फलंदाज गणेश. एक हार्ड हिटर फलंदाज. पाहूया एक मोठं टार्गेट स्टार 11 संघासमोर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हुकले चुकले निर्धावाचा चेंडू. पहिलाच चेंडूचा समाचार घेतो आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो तो फलंदाज गणेश. आता मात्र थोडासा वारा पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पवनदेवाचं आगमन या मैदानात पाहायला मिळत आहे. सकाळपासून जर पाहिलं तर कडक ऊन पाहायला मिळालं होतं. सूर्यदेवाचं आगमन होतं. त्याच दरम्यान पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. सलग 3 चेंडू निर्धाव. आता उर्वरित 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 चेंडू मध्ये धावा जमवायचे असतील त्या 38.
9.5च्या सरासरीने खेळायचं होतं ते स्टार 11 संघाला, परंतु पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडू निर्धाव जात आहेत. पाहूया पुढचे 3 चेंडू असतील, 3 चेंडूमध्ये मोठा प्रहार करतायत का? पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधीचं सोनं करताय का फलंदाज गणेश? चौथा चेंडू घेऊन रवी. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मारला. पाहूया झेल घेण्याची संधी आणि चांगला अटेम्प्ट केला होता क्षेत्ररक्षकांनी धावत येऊन, परंतु झेल घेण्यात यशस्वी होऊ शकले नाही आणि 2 धावा मिळत आहेत. मिड ऑफ वरनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला धावत गेला होता क्षेत्ररक्षक, परंतु झेल काही घेऊ शकला नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांनी खातं उघडतं ते स्टार 11 संघाचं. 38 धावा करताना पाठलाग करतायत 2 धावा. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रवी. एक 20-25 पावलांचा रनअप. आता मात्र सरळ हातात जातोय तो मनोज क्षेत्ररक्षकाच्या कव्हरच्या हातात जातोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. गणेशाची जागा भरून करण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होते तो महेश. एक अष्टपैलू असा खेळाडू, चांगलीच गोलंदाजी केली होती. आता पाहूया फलंदाजीमध्ये कशा रीतीने योगदान करतोय. 19 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 19 चेंडूमध्ये धावा जमवायच्या असतील तर 36 धावा, गडी बाकी असतील ते 8. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आपण पाहतोय. डीप कव्हरच्या दिशेला, सॉरी डीप मिडविकेटच्या दिशेला आता मात्र क्षेत्ररक्षक प्रसाद याला तिकडे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रसाद कारण डावखुरा हाताचा फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज रवी मयच्या दिशेने चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेला घेऊन काढला आणि तेवढंच चांगला क्षेत्ररक्षक पंकज यांच्याकडनं. षटकाची होते समाप्ती. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. चला 18 चेंडू आणि 35 धावा करायच्या असतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. पंकज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक खेळत आहे. 18 चेंडू आणि 35 धावा, जवळजवळ 8.9च्या सरासरीने खेळावं लागेल स्टार 11 संघाला जर हा सामना विजय मिळवायचा असेल तर. प्रत्येक षटकामागे 9 धावा येणं अनिवार्य असणार आहेत. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी हाताळतो. पहिलं षटक रवी यांनी चांगलंच काम केलं आपल्या संघासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 2 महत्त्वाचे गडी मिळवले होते. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय का गोलंदाज पंकज सज्ज. पंचांच्या उजव्या साईडनं राईट अप राऊंडचा मारा. पहिला चेंडू उंच गेलेला आहे. पाहूया झेल घेण्याची संधी आहे. झेल घेतोय का क्षेत्ररक्षक मास्तर? चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल टिपला जातोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे.
निश्चितच ज्याच्या येण्याने दिल भलत्या तोच तो फलंदाज. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपक, एक हार्ड हिटर बॅट्समन. चांगली क्षमता आहे या फलंदाजामध्ये मोठे फटके मारण्याची. आपण मागच्या सामन्यात पाहिलं होतं सुरेख असा फटका स्ट्रेट डायव्हरच्या दिशेला षटका टोळवला होता या फलंदाजाने. पुढचा चेंडू पंकजाचा, आता मात्र हलक्या हाताने घेऊन काढला आणि नजर लागते का कॉमेंट्रेटर स्कर्स लागत होता का, परंतु एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र सहजरित्या धावून काढतायत ते दीपक आणि सचिन. धावसंख्येत मात्र 2 भरत आहे. धाव सलग पाहू शकतो आपण 5 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि 16 चेंडू मागे 33 धावांची गरज असणार आहे. जर 33 धावांचा विचार केला तर 5 षटकारांची गरज असतील किंवा 8 चौकार माराव्या लागतील या 16 चेंडू मागे. तिसरा चेंडू, आता मात्र चांगलाच फटका लेग साईडच्या दिशेला. थोडीशी खराब आउटफील्ड, त्याच कारणाने एक धाव घेते, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या मिळते आहे. 2 धावा बॅक टू बॅक आपण पाहतोय. ज्या 2 चेंडू मागे 4 धावा कमवल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरसावला 7 या धावसंख्येवर. आता उर्वरित 31 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचे 3 चेंडू या दुसऱ्या षटकातील. स्टार 11 संघाला हा सामना विजय मिळवावा लागेल तर दीपक याला शेवटपर्यंत खेळी करणं अनिवार्य असणार आहे. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता आणि धावचित होते तो फलंदाज सचिन. एक सुद्धा मला वाटतं धाव गेलेली नाही ना, एक सुद्धा चेंडू न खेळता फलंदाज मात्र धावचित होतोय तो सचिन. 7 या धावसंख्येवर 4था गडी गमावता एक मोठा फलंदाज बाद होतोय आणि निर्धाव असा चेंडू. आता 14 चेंडू मागे 31 धावांची गरज. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. आता सचिन याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहे तो साहिल. 14 चेंडू आणि 31 धावा. हाणामारीची गरज असणार आहे. पाहूया कोणता फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करतोय. मोठी धावा करायची असतील, 14 चेंडू मागे 31 धावा करायचे असणार आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पंकज यांच्या गोलंदाजीमधील चांगली गोलंदाजीचा मारा करतोय. 4 चेंडू मागे 4 धावा देतोय तो गोलंदाज पंकज 5वा चेंडू घेऊन. आणि आता मात्र त्रिफळाचित, यू मिस आय डेफिनेटली हिट या पद्धतीचा चेंडू. काहीच कळाला नाही फलंदाजाला. यष्ट्या उद्ध्वस्त करताना कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडू होता ब्युटिफुल. त्याने केल्या फलंदाजाच्या यष्ट्या गुल गुल गुल. आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. नाव काय भाऊ याचं? राजकुमार. जो षटक पहिलं षटक हाताळतो या संघातून स्टार 11 संघाचा खेळाडू राजकुमार. एक अष्टपैलू अशी कामगिरी. 13 चेंडू आणि 31 धावा पूर्णपणे बांधून ठेवला आहे. जर विचार केला किंग्स म्हाडा संघाने स्टार 11 संघाच्या फलंदाजांना मोठे फटका मारण्यापासून वंचित केलेला आहे. एक सुद्धा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. पूर्णपणे बांधून ठेवतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल पंकजाच्या गोलंदाजीमधील. शेवटचा चेंडू. आता मात्र एक धाव घेतली जाते. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 8 धावा आणि 5 गडी बाद. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. तर 12 चेंडू आणि 30 धावा स्टार 11 संघाला 15च्या सरासरीने खेळाव्या लागेल. प्रत्येक षटकामागे 15 धावा करायच्या असतील. जर विचार केला या 30 धावा करायच्या असतील तर जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असणार. ते म्हणजे नॉन स्ट्राईकला जो आपण फलंदाज पाहतोय दीपक, या 12 चेंडूमध्ये किमान 4 ते 5 षटकारांची गरज असणार आहे. मनोज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डावकऱ्या जातात. चेंडू टप्पा पडून आता मात्र चांगलाच चेंडू थोडीशी फिरकी घेतली. निर्धाव असा चेंडू.
11 चेंडू आणि 30 धावा. जर सर्वेश यांनी झेल पकडला तर अजय शेट्टी यांच्याकडनं 501 रुपयाचा रोख पारितोषिक असणार आहे. सर्वेश यांना सुवर्ण संधी आहे. अजय शेट्टी यांच्याकडनं 501 रुपयाचा रोख पारितोषिक. पाहूया सर्वेश. मला वाटतं चेंडू हवेत गेला की सर्वेशनी धावत जायचं आहे आणि कॉल द्यायचा आहे बाकीच्या क्षेत्ररक्षकांना की मला 500ची संधी आहे, मला त्या संधीचं सोनं करून द्या. पाहूया चेंडू त्यांच्याकडे येतोय का. त्याच दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा पटकावल्या होत्या. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकतो 10 धावा. पूर्णपणे आता मात्र आपण पाहिलं तर एकाकी खेळ पाहायला मिळतोय किंग्स 11 माडा संघाकडनं. पुढचा चेंडू मनोज यांचा. आता मात्र सूर्य कसा फटका झाडाच्या वरनं गेलेला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. एक बिग बिग षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र पुढचा चेंडू. धावसंख्या होती ती 16. आता मात्र चांगला डीप पॉईंटच्या डोक्यावरनं हा फटका मारला. पॉईंटच्या डोक्यावरनं माफ करा. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. पहिली धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा झाल्यात. तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार पाडली जात आहेत. धावसंख्येत 3 भरत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. आता 19 धावांची गरज असणार आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल या तिसऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 19 धावा. जर सामना मिळवायचा असेल स्टार 11 संघाला तर 3 षटकारांची आवश्यकता असेल. या 7 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार करण्याचा गरज असणार आहे. हा पहिला प्रहार होतोय का. झेल घेण्याची संधी. उंच गेलेला आहे चेंडू आणि झेल मात्र यशस्वीरित्या घेतला जातोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. यापुढे होणारा सामना बाबा 11 कुठेही असेल त्यांना विनंती असेल, बाबा 11 संघाचा कोणताही खेळाडू असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. लागेच नाणेफीचा कौल उडवून घेतला जाईल. हा सामना हे षटक संपल्यानंतर लगेचच बाबा 11 आणि या 2 संघामध्ये कोणता संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. शेवटचा षटक हातात आहे तो म्हणजे गोलंदाज अनिश. चांगलीच गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. जर विचार केला तर अनिश यांनी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. पहिला चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा मारण्याचा प्रयत्न केला होता, पुढे सरसावून, परंतु निर्धाव असा चेंडू जातोय. काय वेगाने हा चेंडू गेला, टप्पा पडून खूपच वेगाने हा चेंडू निघाला. आपण पाहू शकता यूट्यूब माध्यमाच्या लाईव्ह साह्याने हे लाईव्ह सामने आपण पाहू शकता. गणेश दीक्षित स्पोर्ट्स हे सामने घर बसल्या आपण या सामन्याचा आनंद लुटू शकता. त्याच दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र ब्लॉकल पदचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला टाकला होता. 4थी ते 5व्या स्टंपवर हा चेंडू होता आणि चांगल्याच पद्धतीने खेळून काढता किंवा 1 धावांकरता करता. आता मात्र स्ट्राईकवर येतो तो राजकुमार. 4 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकार टोळावे लागतील. षटकाराची हॅट्रिक साकारावी लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. स्टार 11 संघाला 1 षटकार टोळावला होता राजकुमार यांनी. पाहूया 3 षटकार टोळावतोय का या षटकामध्ये. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेला टोळावला. 1 धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न करत नाहीये. असं वाटतंय की सामना मात्र सोडलेला आहे तो स्टार 11 संघाने. विजय मिळवण्याचा कोणताच प्रयत्न स्टार 11 संघाकडनं पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडूच बाकी असतील आणि 3 चेंडूमध्ये धावा करायचे असतील ते 17 धावा. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेला फ्लिक केला. 1 धाव.
आता 2 चेंडू बाकी असतील आणि 16 धावा करायचे असतील. जवळजवळ किंग्स म्हाडा 11 संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. 2 चेंडू बाकी असतील. केवळ औपचारिकता बाकी आहे आता या खेळामध्ये, या सामन्यामध्ये. बाबा 11 कुठेही असेल त्यांना कळकळीची विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. बाबा 11 आता मात्र खूपच अवघ्याच्या बाहेर पंचांनी हा वाईट घोषित केला आणि वाईटच्या स्वरूपात एक 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळत आहेत. बाबा 11 संघाचे प्रतिनिधी इकडे आलेले आहेत, तर त्यांच्या कर्णधारांना मी विनंती करेन की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. लागेचच आपला नाणेफेकीचा कौल उडवला जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहे. तर एका साईडला बाबा 11 आणि दुसऱ्या साईडला निश्चितच विचार केला तर किंग्स म्हाडा 11 संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. आता केवळ एक चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि किंग्स म्हाडा 11 संघाने मात्र आपलं स्थान मात्र पक्के केलेलं आहे ते सेमीफायनलमध्ये. जर तर या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. पुढचा चेंडू आणि किंग्स म्हाडा 11 संघाचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो तो स्टार 11 संघाचं. पुढच्या फेरीत मात्र प्रवेश मिळवत आहे किंग्स म्हाडा 11 संघ. कम ऑन डीजे. सामन्याचा सामनावीर ठरतोय राजेश. वैयक्तिक 20 धावांची खेळी केली. काय झाला पाहिजे राजेश यांच्यासाठी आणि सामनावीर ठरतोय या सामन्याचा राजेश. याने आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. राजेश किंग्स म्हाडा 11 संघाचे राजेश त्वरित यायचं आहे आणि आपला सामनावीरचा पारितोषिक घ्यायचं आहे. आणि बाबा 11 आणि किंग्स म्हाडा 11 संघाचे कर्णधार दोघांनाही विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी लागेच मंचाकडे यायचं आहे. कम ऑन डीजे.